मला पक्ष सोडते वेळी मी माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन पक्ष सोडलेला आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान देऊन मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण भारतीय जनता पक्षात जाऊया आणि तो आजचा दिवस आज इथं उगवलेला आहे। इथं आल्यानंतर मला सुद्धा अपेक्षा नव्हती की माझ्यावर इतके लोक प्रेम करतात, माझ्यासोबत इतके लोक येतील, पण लोकांचा खरोखर माझ्यावर प्रेम असल्यामुळं सर्व मंडळी माझ्यासोबत आजच्या दिवशी इथं पक्ष प्रवेश करण्याकरता आले। आणि रामशेठनी जे सांगितलं आम्ही जवळजवळ इथं कमीत कमी रामशेठ आणि मी आणि त्यावेळी विवेक पाटील आमच्या सोबत असत, माझा मित्र चंद्रशेठ असं फार जुनी दोस्ती। पण 2004 नंतर रामशेठ पक्षातून गेल्यावर थोडा त्यांच्या पक्षाचं ते काम करत, आमच्या पक्षात आम्ही प्रामाणिकपणे काम करत। इन बिटवीन आम्ही बरेचशा तुमच्या चॅनलवर तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आज मला तो एक चांगला दिवस वाटला की रामशेठ आणि आम्ही दोघे एकत्र आलो। या भागामध्ये आम्ही याच्या अगोदर सुद्धा 10 वर्षे कुठलीही निवडणूक इथं बिनविरोध होत असे आणि याच्या पुढे सुद्धा आमच्या या भागामध्ये लोक आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे। आज ते आणि मी एकत्र आल्यावर या भागातील जनतेला आनंद झालाय, इव्हन तालुक्याला आनंद झालेला आहे, दोन्ही तालुक्याला खालापूर मध्ये झालेला आहे, कारण आमची दोघांची काम करण्याची पद्धत अलग आहे। जवळजवळ आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो, त्याच्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे। आम्ही जो शब्द देऊ तो पुरा करतो, नाही तर आम्ही शब्द देत नाही। हा माझा वैयक्तिक आहे, रामशेठचा तसाच आहे आणि त्यांच्या बाबतीत मी काही जास्ती सांगायला तुम्हाला गरज नाही। तर पहिल्यांदा म्हणजे जेव्हा शेतकरी कामगार पक्ष सोडायचा आहे असं आपल्याला जेव्हा वाटलं त्यावेळेला सर्वात जवळचा माणूस म्हणून रामशेठच तुम्हाला दिसले का की अन्य कोणाला आपण विचारणा केली? मी ज्यावेळी पक्ष सोडायचा महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर मला रामशेठचा फोन आला, जे मारे तू आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलास तर आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ये। मी त्यांना सांगितलं मी विचार करतो, कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल आणि मला एक कार्यकर्त्यांचा विचार घेतल्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण जायचा तर आपण जे काय बोलतात वात्या गंगेसोबतच जाऊया आणि त्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा मनापासून मला जो पाठिंबा मिळाला मग मी तो निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जावं। नाही, एकतर अगदी काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि अशा वेळेला अर्थातच तुम्ही खूप ऍक्टिव्ह त्या ठिकाणी दिसले। तर आज जो पक्षप्रवेश झाला तर जरी पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी ती लोक तुमच्या जवळ आली होती या मधल्या काळात आणि निश्चितच आजच्या दिवशी त्या पक्षप्रवेशाला त्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला असं म्हणता येईल का? हा दिला ना, साहजिकच राजकारण काय राजकारणाच्या दिवशी होत असतो, निवडणुका झाली हारजीती होत असते आणि ते आपण मान्य केलं पाहिजे। जनतेचा कौल प्रत्येकाने मान्य केला पाहिजे, तो आम्ही मान्य केला आणि लोकांच्या हिताकरता आम्ही परत एकत्र आलो। काही महत्वाची लोकांची नावं घ्यायची झाली जर आजची जी तुमच्या सोबत होती ती कोणाची नावं घ्याल? शेतकरी कामगार पक्षातली महत्वाची बोलू जयंत पाटील, त्यांना मी सदैव मानत होतो। आज तुमच्या सोबत ज्यांनी पक्ष प्रवेश केला अशी काही महत्वाची लोक आता कार्यकर्ते भरपूरच आहेत, त्याच्यामध्ये गणेश कडू आहे, हा एक सोबत कायम असतो, सुनील बैरा आलेला आहे, कलंबोली असे अनेक मंडळे आमच्या या भागातील पांडू मामा आहे, रघुशेठ घरात आहेत, अर्चनजी सग्गो आहे, मनोहर कांडपिले आहेत, असे अनेक मंडळी आता माझ्या समोर काहीकांची नावं आठवत नाही, लक्षात येत नाही, पण चांगली लोक माझी जी मानतात ती माझ्या सोबत। उरणला ज्यावेळी आता काय म्हणतात, ओके ठीक आहे, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, काही लोकांनी आरोप देखील केले की आपली बिलं अडकलेली आहेत किंवा पक्षात काही म्हणजे फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्टसाठी असा आरोप केला जातो, हे तुम्ही याला काय उत्तर? याला उत्तर महत्वाचा लोकांचा तो समज आहे। मी गेली 50 वर्षे कॉन्ट्रॅक्टर आहे, बिला हा पार्ट आमचा कधी चालूच असतो ना, मागे पुढे होत असतात, ती अडकण्याचा विषय येत नाही, आलं का लक्षात? बिल किंवा फायद्या करता कॉन्टॅक्ट तर मला मिळतातच ना, माझा मेरिट आहे, जसा तुमच्या बरेचसे चॅनेलचे मेरिट असतील
त्या पद्धतीने माझा मेरिट आहे, मला कामं मिळतात. काय नवीन असं काही त्याच्यात नाही.